नमस्कार मंडळी. आज आपण मटकीला मोड आणण्याची प्रक्रिया समजून घेऊ. आता आपल्यासमोर मूठभर मटकी आहे. मटकी ही किराणा दुकानामध्ये मिळते ती मटकी. या मटकीला स्वच्छ निवडून घ्यायचं. याच्यातले खडे असतील तर किंवा इतर काही अनावश्यक गोष्टी काढून टाकायच्या आणि या मटकीला स्वच्छ पाण्यामध्ये पुन्हा एकदा धुवून घ्यायचं. धुवून घेतल्यानंतर ही मटकी एका सुती कपड्यावरती ठेवायची पसरवल्यानंतर पुन्हा ते कापड त्या मटकीभोवती गुंडाळायचं आणि त्याच्यावर पुन्हा थोडा ओला पाण्याचा शिडकावा द्यायचा. पाणी शिंपडल्यानंतर मटकी 24 तासासाठी तशीच त्या ओल्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची. याच्यामुळे होतं असं, या मटकीमध्ये किंवा कुठल्याही बियाणामध्ये असणारी जी उष्णता आहे त्या उष्णतेमुळं आणि शिंपडलेल्या पाण्यामुळं दमट वातावरण तयार होतं. या दमट वातावरणामुळे कुठल्याही प्रकारच्या बियांना कोंब यायला सुरुवात होते. यालाच आपण मटकीला मोड येणं असं म्हणतो. तर चला आपण उद्या पाहूया याच्यामध्ये काय बदल झालेला आहे तो. तर काल आपण जी मटकी पाहिली होती ती मटकी आपण या पांढऱ्या कपड्यामध्ये रुमालामध्ये बांधून या डब्यामध्ये ठेवली होती. चला आज आपण पाहूया याच्यात काय बदल झालाय तो. अतिशय सुंदर असे ताजे असे मोड आलेले दिसत आहेत आपल्याला. अतिशय पौष्टिक असं हे अन्न किंवा कडधान्य आहे. याच्यामधून शरीराला खूप जास्त प्रमाणात कर्बोदके आणि प्रथिने मिळतात, ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स असं म्हणतो. तर पौष्टिक आहारामध्ये कडधान्याचा आपण उल्लेख ऐकलेला असेलच बऱ्याच वेळा. असे सुंदर मोड आलेली ही मटकी, याला तुम्ही परतून घेऊ शकताय किंवा याची तुम्ही सुकी भाजी करू शकताय, ज्याला उसळ असं म्हणतो आपण, किंवा याची तुम्ही पातळ आमटी किंवा भाजी, रस्सा भाजी ज्याला म्हणतो आपण, ती करू शकताय. अशा पद्धतीनं ही मोड आलेली मटकी एक पौष्टिक अन्न म्हणून आपणा सर्वांना परिचित आहे. धन्यवाद.